बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये भाजपाचाच महापौर होईल आणि 111 जागांवर भाजपाचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। सर, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, कशा पद्धतीने ही पुढची रणनीती असणार आहे? पहा, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला फिक्स झालेली आहे। भारतीय जनता पार्टीची तयारी तशी गेल्या 2-3 वर्षांपासून सुरूच आहे। आम्ही बूथ स्तरापासून तर वरच्या स्थानापर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यक्रम त्या ठिकाणी झालेले आहेत। आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा तयारीला लागलेला आहे। आमच्या कार्यकर्त्यांमधून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी नाही आहे। सगळे व्यवस्थितपणे कामाला लागलेले आहेत। आत्ता 3 दिवसापूर्वी आपल्या भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या मुलाखती किती घेतलेल्या आहेत तर 857 कॅन्डिडेटच्या आपण त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या आहेत। म्हणजे 28 प्रभाग आहेत, म्हणजे 111 नगरसेवक त्याच्यामध्ये असतील। 111 नगरसेवकांच्या त्या उमेदवारींसाठी आमच्याकडे 857 अर्ज आले होते। त्याच्यानंतर देखील आले, आम्ही ते स्वीकारले नाहीत कारण ती मुलाखती झाल्या। त्याच्यामुळे ह्या नव्या मुंबईमध्ये मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब आहेत, आपले आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, आपले निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आहेत आणि सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नव्या मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचं आमचं त्या ठिकाणी काम आहे। चांगल्या प्रकारे तयारी आम्ही निवडणुकीची केलेली आहे। त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये आम्ही 100% त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आमचे नगरसेवक निवडून येतील। नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी व्यक्त केल्या। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।